स्वामी सांगतात, काय रे बाळ, खूप उदास आहेस, मन कठोर होत आहे तुझं. अरे मन कठोर करू नकोस, मन मावळ ठेव, म्हणजेच तुझ्या मनातलं ओझं कमी होईल आणि तू ते माझ्याजवळ हलकं करशील. आता तुझी वेळ आलेली आहे, फक्त डगमगू नकोस. हा जो विश्वास माझ्यावर ठेवला आहेस ना, तो विश्वास तसाच असू दे, कारण की मी तुझा हात धरलेला आहे आणि ब्रह्मांड नायक तुझ्या सोबत आहे. मन कठोर होतं तेव्हा माणूस वाईट बनत जातो. तो फक्त स्वतःशीच किंमत ओळखायला शिकतो. सतत समजून घेणं, सतत माफ करणं, सतत झुकणं, याला चांगुलपणा, समजदारपणा असं नसतं बाळा. दिवस थकतात, आपण थकतो. अनुभव माणसाला कठोर करत नाही तर जागृत करतो. जेव्हा अपेक्षा कमी होतात तेव्हा वेदनाही कमी होतात. मन कठोर झालं म्हणजेच भावना संपल्या असं नाही, तर त्यांना योग्य ठिकाणी मर्यादा मिळाल्या आहेत असं समजायचं. आणि प्रत्येक जखम काहीतरी शिकवून जाते माणसाला. प्रत्येक फसवणूक स्वतःसाठी उभं राहायला भाग पाडते बाळा. तेव्हा माणूस कमी बोलू लागतो, पण तो विचार करणं सोडत नाही बरं. तो सगळ्यांवर विश्वास ठेवत नाही, पण स्वतःवर ठाम विश्वास असतो. आणि माझ्यावर तर खूपच विश्वास असतो आणि तुझा हाच विश्वास मी कधी तुटू देणार नाही. ही बदललेली घडी, ही तुझी शांतता, हा कडवटपणा, तो तुझी वेळ आणि परिस्थिती तुझ्यावर लादते आहे. स्वतःची किंमत ओळखच, हीच खरी परिपक्वता तुझी आहे. आणि माझ्यावर ठेवलेला विश्वास हीच तुझी कठोर परीक्षा आहे. आणि ह्या परीक्षेत तू उत्तीर्ण होशील ही मला खात्री आहे. म्हणून कधीच वाईट विचार आणू नको, घेऊ नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे.